समाज टार्गेट केला जात असेल तर मोर्चाला प्रतिमोर्चानं उत्तर मिळेल आणि आम्ही कायदेशीर मार्गानं लोकशाही मार्गानं आंदोलनं करू. आम्ही कुणाला बघून घेऊ, घरात घुसू, अरे जरांगे, अरे जरा बघ किती किलो वजन आहे तुझं, अगोदर वाऱ्यानं उडून जाशील तू आणि तू घरात घुसायची भाषा करतो. गेला ना तो काळ. आता कायद्याचा काळ आहे, न्यायाचा काळ आहे. घरात घुसायची भाषा कुणाला धमकी देतो? पाराच्या कट्ट्यावर बसला का हा? त्यामुळे ह्या असल्या गोष्टींना आम्ही घाबरणारे नाही आहोत. आम्ही मोठ्या ताकदीनं या महाराष्ट्रामध्ये मोर्चे प्रतिमोर्चे आंदोलनं उभी राहतील. काय तिकडे त्याला नाही, मी नाही, कारण त्याला विरोधक कधी मानलेला नाही, कारण ते कोणाला विरोधक मानलं नाही. मी त्यांच्या एकाही जातीला नेत्याला बोललो नाही. मग ते वंजारीचे असू द्या, ते धनगराचे असू द्या, माळ्याचे असू द्या, दलित असू द्या, मुस्लिम असू द्या, नाही 18 बगड जातीला मी कधीच दुखवलेलं नाही. आणि ते घुसायचं ते धनंजय मुंडेंनी सांगितलं असं. त्याला दुसरं काही कामच नाही. आता ते पर्सनल लपून आता सांगत आहे, याला फोन करून त्याला फोन करून, या किरळ लागलेलं नाही गिनीत मी. तर आपण एकंदरीत बघितलं लक्ष्मण हाके मनोज जरांगे यांच्यामधला हा वाद. मात्र सरपंच हत्या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यात. मात्र या 8ही आरोपींना वेगवेगळ्या पोलीस कोठडीमध्ये डांबण्यात आलंय. सुदर्शन गुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तिघांना माजलगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवलंय. खंडणीच्या गुन्ह्यातील वाल्मिक कराड याला मात्र बीड शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये ठेवण्यात आलंय. महेश केदार, प्रतीक गुले, जयराम साटे, विष्णू साटे हे गेवराई पोलिसांच्या कोठडीत आहे. या संवेदनशील प्रकरणी 8ही आरोपींना एकत्रित ठेवल्यास तपासावर त्याचा परिणाम होण्याची भीती आहे. तर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पथही आखला जाऊ शकतो, म्हणूनच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलं असल्याची माहिती सध्या मिळते. त्यामुळे आता पोलिसांनी सावध भूमिका घेतली असल्याचं बघायला मिळतंय. या सर्व आरोपींना एकत्र न ठेवता सर्वांना वेगवेगळ्या कोठडीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे, जेणेकरून ते कुठला कट आखणार नाही आणि चौकशीसाठी देखील सोपं पडेल. अशा प्रकारे पुढे सर्व योजना जी आहे ती पोलिसांनी आखली आहे. तर सरपंच हत्या प्रकरणामध्ये आता बीडच्या पोलीस अधीक्षकांनी मोठी कारवाई केली. बीडच्या 4 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. पोलीस निरीक्षक वैभव पाटील केज पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहे. पोलीस निरीक्षक सय्यद मजहर अली अबू तालिब हे नियंत्रण कक्षातून आता परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचा पदभार घेणार आहे. तर पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची केज पोलीस स्टेशनला बदली सुद्धा करण्यात आलेली आहे. तर आपण बघतोय बीड पोलीस दलात मोठे फेरबदल अचानक करण्यात आलेले आहेत. एकंदरीत हे प्रकरण जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. राज्याच्या राजकारणात संपूर्णतः या प्रकरणानं एकच खळबळ उडवलेली असं हे प्रकरण आहे. तर 4 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या या प्रकरणावरून झाल्या आहेत.